हॅलो गाईज, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करत राहणार आहे. सो 2024ची फर्स्ट इयरवाल्यांची जी एक्झाम आहे ती 12 जानेवारीपासून चालू होणार आहे. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते ऑलरेडी शेअर केले आहेत. या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही एक प्लेलिस्ट बनवली आहे 2024साठी. त्याच्यामध्ये सगळी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता जर तुम्ही स्टडी चालू केलं नसेल तर करा. आता लाईक 31 वगैरे होऊनच जाईल. सो आता चालू करा. 12 जानेवारीपासून आहे, म्हणजे मोस्टली तुम्हाला एक वीक तरी आहे तसं. ओके, 1-2 वीक तरी आहे, होऊन जाईल स्मूथली. फक्त आता अभ्यास चालू करा. आणि हे जे टाइम टेबल आहे हे तुमचं 12 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत आहे. सो आणि जास्त दिवस गॅप नाही आहेत एक्झाममध्ये. एक दिवस पेपर झाला, एक दिवसाचा गॅप आहे आणि लगेच दुसरा पेपर आहे. सो आणि सेकंड थिंग म्हणजे आता तुमचं पॅटर्न पण चेंज झालेलं आहे. आधी 70 मार्क्सचं पेपर असायचं एंड सेमचं आणि 30 मार्क्स CC असायचे. सो आता ते त्यांनी चेंज केलेलं आहे. सो आत्ताच मध्येच अपडेट आलेलं आहे त्याचं की आता 60 मार्क्सचं एंड सेम आहे आणि 40 मार्क्सचं CC भेटणार आहे, जे की कॉलेजकडून तुम्हाला ते मार्क्स असतील. सो आणि आता कॉलेज आता तुमचं झालंच आहे बेसिकली. आता तुमचं काय आता एंड सेमच असेल. सो आता अभ्यासाकडे फोकस करा. आणि यूट्यूब चॅनलवरती आत्ता तरी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला शेअर केला आहे. सो आता तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट तुम्हाला हार्ड वाटत असेल तर ते नक्की सांगा. मी ते व्हिडिओ म्हणजे ते सब्जेक्टचं जेवढे तुमचे युनिट्स असतील ते एक्सप्लेन करायचं मी ट्राय करेल. सो तुम्हाला कोणतं सब्जेक्ट असं हार्ड जात असेल तर सांगा. आणि दुसरं म्हणजे आता मी विचार करते की व्हिडिओ बलीचं टाकायचं, कारण माझ्याकडे तो ऑलरेडी नोट्स आहेत त्याचे. फक्त तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मी टाकेल. पण तुमच्या रिस्पॉन्सवरती जर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर नक्कीच टाकेल मी BEE, कारण तो जरा हार्डच सब्जेक्ट आहे. सो तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे की तुमचा जर चांगला रिस्पॉन्स आला तर मी नक्कीच BEE पण टाकेन. माझ्याकडे जे नोट्स आहेत ते मी तुम्हाला शिकवायचं ट्राय करेल. जे कोणते माझ्याकडे नोट्स असतील तेवढे ते नक्कीच ट्राय करेल. पण जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तरच, नाहीतर पॉसिबल नाही होणार. ओके, सो तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे. आणि हे पण टाइम टेबलसोबत मला आत्ताच नवीन अपडेट आली होती युनिव्हर्सिटीकडून. ते द्यायचं होतं की ज्या तुमचं रेग्युलरली म्हणजे आधी जे 70 मार्क्सचं एंड सेम होत होतं ते आता 60 मार्क्सचं होणार आहे. ओके, आणि ते जे 10 मार्क जे होते 70 मधले 10 गेले 60 राहिले. ओके, सो आता ते जे 10 मार्क्स आहेत ते त्यांनी CC मध्ये टाकलेले आहेत. ओके, सो ते कॉलेजकडून तुम्हाला मार्क्स भेटेल. आता काही तुमचे इनसेम वगैरे नसेल, आता तुम्हाला डायरेक्टली एंडसेमच आहे ना. सो आता फक्त एंडसेमकडे फोकस करा. 60 मार्क्स अजून तुम्हाला चांगले की 10 मार्क्स त्यांनी कमी केलेले आहेत. ओके, सो अजून सोपं जाईल. पण मी आणि BEEचं माझ्याकडे जे नोट्स आहेत ते 101%. त्याच्या व्यतिरिक्त वेगळं कोणतेही क्वेश्चन येणार नाही. म्हणजे मी ते क्वेश्चन आणि आन्सरच्या टाईपमध्ये दिलेले आहेत. पण तुमच्या रिस्पॉन्सवरती, पण तुमचा रिस्पॉन्स जर चांगला भेटला तरच मी प्रोव्हाइड करू शकते. नाही तर पॉसिबल तरी नाही होणार मला. पण तुमचा जर चांगला रिस्पॉन्स आला तरच तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आहे. ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर आहेत ते. आणि ते जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ना विथ आन्सर आहेत ना, ते जे आन्सर आहे मी ते एक्सप्लेन करेन. म्हणजे तुमचं फक्त काम काय राहील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर तुम्हाला ऑलरेडी भेटले असेल त्या व्हिडिओमधून आणि त्याचा आन्सर पण भेटला असेल, प्लस त्याचं एक्सप्लेनेशन पण. म्हणजे तुम्हाला वेगळा टाईम द्यायची गरज नाही. तेवढं तुम्ही फक्त व्हिडिओ बघितलं, त्याच्यानंतर थोडंफार रिवाईज केलं तरी चालते. कारण आपण रट्टा अजिबात मारायचा नाही. आता तुम्ही कोण नवीन असेल ह्याच्यामध्ये तर रट्टा वगैरे अजिबात मारायचं नाही. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. कन्सेप्ट समजून आपल्या मनाने लिहायचं. ओके, ट्राय करायचं मनानेच लिहायचं. कारण काय होतं, आता तुम्हाला एक सब्जेक्ट नाही आहेत. ओके, BEE आता तुमचं जर सेकंड सेमनुसार ते असतं. आता टोटल 5 सब्जेक्ट्स आहेत. 5 सब्जेक्टचा रट्टा कधी होणार आहे तुमचा? रट्टा मारायचा नाहीये, कन्सेप्ट समजून घ्यायचे. सो ते व्हिडिओ मी टाकेल, त्या व्हिडिओमध्ये तुमचं कन्सेप्ट पण क्लिअर होईल. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते पण कव्हर होईल. म्हणजे तुमचं काही तसं राहणारच नाही. म्हणजे काय, तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाले. फक्त ते जी कन्सेप्ट आहे एक्झाम होईपर्यंत सारखं रिवाईज करत राहायचं. क्लिअर आहे?
आणि बघते मी, माझ्याकडे आहेत बऱ्यापैकी नोट्स आहेत, पण तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे. पण मला ह्याची गॅरंटी, माझ्याकडे BEEचे पण नोट्स आहेत, फक्त तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे. तुमचा रिस्पॉन्स चांगला आला की क्लिअरली आहे, BEE तर क्लिअरली निघून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो सब्जेक्ट इझी आहे, पण कन्सेप्ट क्लिअर असेल तर इझी जातो. कन्सेप्ट जर त्याची क्लिअर नसेल तर इझी जाणार नाही. ओके, सो त्याचं जे कन्सेप्ट आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते कन्सेप्ट क्लिअर करायचं. ओके, बाकी काय नाही. ते जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ते का हार्ड म्हणलं जातं तर त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स पण येतं. पण न्यूमरिकल्स मी काय म्हणते आधी कसं असतं माहिती आहे, आता तुमचं माहीत नाही, आता 60च आहे. तो पण मला एवढं म्हणायचं की तुम्ही आधी काय करायचं, थेरी करून घ्यायचं. मी तुम्हाला थेरी सांगेलच BEEचं, जे काही क्वेश्चन्स येणार आहे. पहिल्या आधी थेरी फिक्स करून घ्यायचं, तिथं फिक्स मार्क्स करून घ्यायचे. कारण न्यूमरिकल्समध्ये थोडंफार काय चुकलं विकलं ते थोडंसं हे होतं. त्यामुळं पहिल्या आधी तुम्ही थेरी करून घ्यायचं, आणि मग जेवढे केवढे न्यूमरिकल्स असतील 10-20 जेवढे काही मार्क्सचे असतील ते लास्टला करायचं. पहिले थेरी कव्हर करायचं आणि मग न्यूमरिकलचे कन्सेप्ट क्लिअर करून मग न्यूमरिकल्समध्ये पण जेवढे PYQ मध्ये आहेत ना तेवढेच करून ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त वेगळा आणि तेवढेच करायचे, म्हणजे त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून ठेवायचे. म्हणजे कन्सेप्ट तोच असेल. आता तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये येईल BEEचं सांगते आम्ही, जे तुम्हाला BEEमध्ये जे न्यूमरिकल्स येतील ते तुम्हाला कन्सेप्ट सेम असेल, फक्त ते नंबरिंग वगैरे थोडंफार क्वेश्चनचं पॅटर्न चेंज होईल, पण कन्सेप्ट तोच असणार आहे. ओके, हे BEEचे. पण आता मला एवढं काही सांगायचं नव्हतं, फक्त एवढं सांगायचं की BEEचं तुमचं चांगला रिस्पॉन्स आला तर मी नक्कीच प्रोव्हाइड करेल, कारण माझ्याकडे त्याचे सगळे नोट्स आहेत, आणि तेवढे केले तर पासिंगच्या पुढे तुम्ही जाताल, एवढी ह्याची गॅरंटी आहे. तेवढं थेरी जरी केलं ना तर इनफ आहे. पण आता तुमचा रिस्पॉन्स जर मला चांगला भेटला तरच मी प्रोव्हाइड करू शकते, नाही तर नाही. ओके, सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर. सो आता तुमचे जे मंडेपासून मी खरं तर व्हिडिओ उशिरा टाकते, पण मला हे अपडेट द्यायचं होतं. मेन मोठं हेच होतं की मला अपडेट द्यायचं होतं. आत्ता जे मध्ये चेंज झालेलं आहे ना, की तुमचे जे युनिव्हर्सिटीकडून आलेलं आहे, सो ते मला अपडेट द्यायचं होतं. त्यासाठी बेसिकली माझा हा व्हिडिओ होता, पण हा व्हिडिओ उशिरा टाकला आहे, पण तो आत्ता जो मध्ये अपडेट आला होता त्यासाठी. ओके, पण आता मेन म्हणजे फोकस तुमचा असला पाहिजे की आणि हा तुमचा आत्ता जो मेन फोकस आहे, आता अजून पण वेळ गेला, अजून 2 वीक आहेत तुमच्याकडे, सो आत्ता पण तुमचं स्कोरिंग होऊ शकतं. असं नाही की फक्त पासिंग पुरतं 28 वगैरे, तुमचं आत्ता पण स्कोरिंग होऊ शकतं. खूप आहेत, अजून बरेच दिवस आहेत, 2 वीक आहेत, खूप झाले 2 वीक. आणि असे 5 तर सब्जेक्ट आहेत, स्मूथली होऊन जातील. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं, रट्टा मारायचं नाही कोणत्या सब्जेक्टचा. कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज द थिंग. आणि अजून दुसरं म्हणजे आता आता तरी फक्त तेवढंच अपडेट आलं आहे की 60 मार्क्सचा एंडसेम आणि 40 मार्क्सचा CC मार्क्स भेटणार आहे. अजून काय वेगळं अपडेट आलं तर नक्कीच सांगण्यात येईल ह्या यूट्यूब चॅनलवरती. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत ह्या चॅनलवरती, प्लेलिस्ट आहे, ते जाऊन एकदा बघा तुम्ही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आता तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे की तुमचा जर चांगला रिस्पॉन्स आला तर व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातील. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नाही, नोट्स पण असेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण असतील त्याच्यामध्येच, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन असेल, म्हणजे वेगळं काय करायची तुम्हाला गरजच नाही. ओके, ते एवढं. आणि आता जी तुमची जी एक्झाम आहे ते मंडेपासून 12 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत आहे. सो फर्स्ट पेपर जे आहे तो M2चा आहे. ओके, 12 जानेवारीला तुमचे जे आहे ते M2 होईल. त्याच्यानंतर 13 जानेवारीला आता तुमचं सेकंड सेमिस्टर असेल तर M2 आहे. आता हे PPS वगैरे थोडंसं गॅप आहे, एक दिवसाचंच मध्ये गॅप आहे. 13 जानेवारीला तुमचे PPS होईल. त्याच्यानंतर 14 जानेवारीला तुमचे M1 होईल. त्याच्यानंतर ते बघा 12 जानेवारीला M2, 13 जानेवारीला PPS, 14 जानेवारीला M1, 15 जानेवारीला फिजिक्स, 16 जानेवारीला केमिस्ट्री, 17 जानेवारीला इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स होईल म्हणजे BXC. त्याच्यानंतर 19 जानेवारीला तुमचं BEE. ओके, आणि 20 जानेवारीला तुमचं ग्राफिक्स होईल. ग्राफिक्समध्ये टाइम चेंज आहे. तुमचे जे पेपर होणार आहेत ते 10 ते 12:30 होणार आहे. इथे 10 ते 1 आहे, म्हणजे अर्धा तास तुम्हाला अजून वाढवून दिलेलं आहे ग्राफिक्सला. दॅट इज व्हेरी
गुड थिंग, कारण ग्राफिक्सला वेळ पुरत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे ड्रॉइंग्स वगैरे असतं. सो त्यांनी अजून चांगले की त्यांनी अजून अर्धा तास टाइम वाढवून दिले. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आता पेपर सॉल्व्ह करताना समजा. आणि ग्राफिक्सचं खूप प्रॅक्टिस करायचं. ग्राफिक्सचं जेवढं आत्ता जरी चालू केलं तरी इनफ आहे, होऊन जाईल स्मूथली. पण प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे ग्राफिक्सला. प्रॅक्टिस शिवाय होणारच नाही तो सब्जेक्ट. तुम्ही फक्त आणि हे डोक्यात पण ठेवू नका की ग्राफिक्समध्ये कन्सेप्ट क्लिअर केले आणि पेपरमध्ये नाही, हे पॉसिबलच नाही. ग्राफिक्समध्ये बाकीच कोणतेही सब्जेक्ट तुम्ही फक्त समजून घेऊन करू शकता, पण ग्राफिक्स M1 M2 प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. तो सब्जेक्ट निघणार नाहीये प्रॅक्टिस शिवाय. सो प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायचे. ग्राफिक्स M1 M2 ह्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करावंच लागणार आहे या सब्जेक्टचं, त्याशिवाय तो सब्जेक्ट निघत नाही. ओके, कन्सेप्ट क्लिअर करून तो सब्जेक्ट निघत नाही. M1 M2 मध्ये फक्त PYQ सॉल्व्ह करा, सेम येणार. कन्सेप्ट तोच असेल, फक्त पॅटर्न थोडा चेंज झालेला असेल, नंबरिंग वगैरे थोडे चेंज झाले असेल, कन्सेप्ट तोच असतो. ग्राफिक्समध्ये प्रॅक्टिस करा. ग्राफिक्समध्ये पण इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिक्स पण M1 M2 ग्राफिक्स मेकॅनिक्स हे जे 4 सब्जेक्ट आहेत ना, हे प्रॅक्टिसचे सब्जेक्ट आहेत. ह्या सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिस केल्याशिवाय तो सब्जेक्ट निघत नाही. आणि फर्स्ट इयरमध्येच तुम्ही क्लिअर करायचा प्रयत्न करा. सेकंड इयरला गेल्यानंतर अजून ते 5 सब्जेक्ट असतात, आणि त्या 5 सब्जेक्टमध्ये हे हार्ड सब्जेक्ट पॉसिबल होणार आहे का? त्या 5 सब्जेक्टमध्ये अजून हे जे हार्ड सब्जेक्ट आहेत ते काढायचे असतात. आणि काही वेळेस सेकंड इयर आणि आता जे तुमची टॅक्सचे पेपर असतील ना, ते ओव्हरलॅप होतात. मग त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे ओव्हरलॅप म्हणजे काय, आता तुमचं जर दुपारी जर सेकंड इयरचं असेल ना, तर सकाळी तुमचं तो फर्स्ट इयरचं होणार. म्हणजे कसं झालं, ते तुमचं जे आहे म्हणजे ओव्हरलॅप झाल्यानंतर तुम्ही फर्स्ट इयरचं करणार का सेकंड इयरचं करणार, तेव्हा खूप लोड येतो. आफ्टर टाइम टू टाइम सब्जेक्ट क्लिअर करायचे, बॅक लागून द्यायचं नाही. ओके, ओव्हरलॅप झालं ना खूप प्रॉब्लेम होईल. ना सेकंड इयरचा निघणार ना फर्स्ट इयरचा निघणार, दोन्ही मधून अडकतात. त्याच्यामुळं जे काय आहे ते टाइम टू टाइम क्लिअर करायचे सब्जेक्ट. अजून पण वेळ गेलेली नाही, अजून पण तुम्ही करू शकता. अजून बरेच दिवस, अजून 2 वीक तरी आहेच. पण टाइमपास नका करू, करून टाका. टाइम टू टाइम सब्जेक्ट क्लिअर करा. आणि आता 21 जानेवारीला जर तुमचं मेकॅनिक्स झालं, तर 22 जानेवारीला FPL आहे. म्हणजे तुम्हाला खूप कमी टाइम आहे तसं बघायला गेलं तर. एक दिवसाचाच त्यांनी गॅप दिलाय. तो पण आता तुमचे जर कोणता फर्स्ट सेम मध्ये बॅक असेल तर तो ओव्हर नाही का, तुम्हाला मग सुट्ट्याच नाही आहेत तसे तर. सो त्याच्यामुळं तुमचं ऑल क्लिअर असेल तर वेल अँड गुड. पण आता जे पुढचे, आता जरी तुमचं सपोज कोणाचं बॅक असेल तर टाइम टू टाइम ते क्लिअर करायचा प्रयत्न करा. एवढंच आहे. आणि तेवढा एक अपडेट द्यायचा होता, तो दिलेला आहे अपडेट. सो आता अजून कोणता अपडेट आला नवीन युनिव्हर्सिटीकडून तर ते नक्कीच सांगण्यात येईल. अजून ते अपडेट जो आलाय तो अजून फिक्स तरी नाहीये, पण आलेला आहे तो अपडेट युनिव्हर्सिटीकडून. ओके, सो आता तुम्ही अभ्यास चालू करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी चॅनलवरती आहे. चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट बघा तुम्ही. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत आधीच्या स्टुडंटसाठी. सो तेच तुम्ही प्रेफर करा. आणि PYQ बघा, त्याच्यामध्ये कोणते जर क्वेश्चन्स राहिले असतील तर ते जरा ॲड करा. पण मला वाटते की तेवढे इनफ आहेत. BEE साठी मी क्लिअरली सांगते, मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. पण तुमचा जर रिस्पॉन्स चांगला आला तर इम्पॉर्टंट क्वेश्चनचे आन्सर विथ एक्सप्लेनेशन भेटेल. म्हणजे तुम्हाला वेगळा काही करायची गरजच नाही व्हिडिओ बघितल्यानंतर. सो तुमचा रिस्पॉन्स चांगला येऊ द्या. कमेंटमध्ये सांगा मला, नक्कीच मी प्रोव्हाइड करेल. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. चांगला पेपर लिहा. आता अभ्यास तरी चालू करा. आता झालंच, आता 1 जानेवारी नंतर तुम्ही करत चालू. आता 1 तारखेपासून तरी चालू करा. ओके, सो अभ्यास चालू करा, चांगला अभ्यास करा. टाइम टू टाइम सब्जेक्ट क्लिअर करा, नंतर खूप प्रॉब्लेम होतो सगळ्याचा. ओके, सो टाइम टू टाइम सब्जेक्ट क्लिअर करून टाका. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर नक्कीच मी BEE साठी टाकेल. BEE साठी सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे या चॅनलवरती अपडेट हे केलेलं आहे. आत्ताच तो मध्येच अपडेट, म्हणजे व्हिडिओ ऑलरेडी मी टाकला होता, पण प्लेलिस्ट मी आत्ता बनवली. सो नक्कीच ते जाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्ससोबत. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.